डोळा आस पंढरीची, विठुराया तुझी ओढ, भक्ती रसात लागते, मीठ भाकरी बी गोड, लोचनी तुझ्या रे भासे, साऱ्या युगांचा प्रवास, मुखिया मुजाला भतो हरिनामाचा सहवास, माथ्यावरी आले बघ आषाढाचे काळे ढग, सावळा तू श्रीहरी, सावळेच माझे हे जग, सावळा तू श्रीहरी, सावळेच माझे हे जग, सावळा तू श्रीहरी, सावळेच माझे हे जग, सावळा तू श्रीहरी, सावळेच माझे हे जग. दिंड्या पताका भाळी देती तुलाच हाक, पंढरीच्या वारी मंदी, साऱ्या जन्माच रे सुख, कधी ज्ञानोबा तुकोबा, कधी मुक्ताई जनाई, महिमा तुझा पार, तू असतो ठाई ठाई, माथ्यावरी आले बघ आषाढाचे काळे ढग, सावळा तू श्रीहरी, सावळेच माझे हे जग, सावळा तू श्रीहरी, सावळेच माझे हे जग, सावळा तू श्रीहरी, सावळेच माझे हे जग, सावळा तू श्रीहरी, सावळेच माझे हे जग. विठ्ठला विठ्ठला, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठला, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सर्वजण उपस्थित राहिलात. आपणा सर्वांची उपस्थिती हे एक मांगल्याचं प्रतीक आहे. हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा. जीवन जगत असताना संगती खूप महत्त्वाची असते. बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्यांनी त्याची संपूर्ण पाने फाडून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, त्याचप्रमाणे आज तुमच्या सहवासाने आम्ही धन्य झालो, आम्ही धन्य झालो. आज दिनांक 11 जानेवारी 2025 श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक साहित्य कला मंच आणि अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी आयोजित 22वे रेणावी मराठी साहित्य संमेलन साहित्य सन्मान सोहळा. 22व्या रेणावी मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात मी सर्वांचे मनापासून स्वागत करते. स्थळ येथे जिल्हा परिषद शाळा रेणावी तसेच श्री लेवनसिद्ध हायस्कूल रेणावीचे विद्यार्थी व शिक्षक तसेच रेणावीत प्रतिष्ठान मान्यवर ग्रामस्थ व युवक मंडळ यांनी ग्रंथदिंडीचे पहिले सत्र अतिशय उत्साहात पार पाडले. यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्राच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलो आहोत. श्रीमती शहाबाई यादव मंच आणि अमृतवेलने पुस्तक वाचन चळवळ हाती घेतली आहे. विशेषतः शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड विकसित व्हावी यासाठी अमृतवेल पुस्तक वाचन व आकलन स्पर्धा घेतली जाते. रेणावी हायस्कूलमध्ये ही स्पर्धा सुरू असून आता जिल्हा परिषद शाळेत ही स्पर्धा घेतली जाणार आहे. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक.
संस्थापक व श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक कला विकास मंचचे सचिव, समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले माननीय श्री धर्मेंद्र आप्पा पवार सर यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाहीर करावे. फार वेळ घेणार नाही आपण. खरं तर हा स्वागत प्रास्ताविक हा सगळा आजच्या कार्यक्रमात पार ठेवावा न ठेवावा असा सगळा विषय होता, कारण ग्रंथ प्रदर्शन ग्रंथ दिंडी आहे. पण खरं तर BDO साहेब पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या आणि अमृतवेलच्या मंचावर उपस्थित आहेत. आमचे मार्गदर्शक रेणावीचे सुपुत्र सुभाष वेळापुरी साहेब, जे बँकिंग क्षेत्रातले खूप मोठे तज्ज्ञ आहेत, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. ही दोन मंडळी आले. त्याचबरोबर अशोक शेठ खास पुण्यावरून अशोक मोरे साहेब तेही आलेले आहेत. अमृतवेलचे स्थापनेपासूनचे वाचक आहेत ते. त्याचबरोबर संदीप दादा तर आपल्या परिवारातले आहेत, या संयोजन समितीचा पण ते घटक आहेत. गट शिक्षण अधिकारी साहेब, सकाळी सर्वात अगोदर ज्यांचं आगमन कोणाचं झालं असेल मंदिरामध्ये म्हणजे माझ्या अगोदर, तर ते विकास राजे साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर यांचं अमृतवेल परिवार, त्याचबरोबर आमच्या श्रीमती शहाबाई यादव साहित्य संस्कृती कला विकास मंच या संस्थेच्या वतीने सरचे स्वागत करतो. आपल्याला फक्त सर व्यासपीठावरील मान्यवरांना एवढीच आम्हाला कल्पना द्यायची आहे. बाहेर आत्ताच आपण ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. ग्रंथ प्रदर्शन असेल, साहित्य संमेलन, आणि गेली 3 वर्ष झालं यात एक उपक्रम जो आपण सुरू केलेला आहे ते म्हणजे अमृतवेल पुस्तक वाचन आणि आकलन स्पर्धा. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की थोडं वाचनाकडचा कल हा कमी व्हायला लागलाय. अर्थात ते नैसर्गिक पण आहे, काही मुद्दाम होत आहे असंही काही भाग नाहीये. ही व्यासपीठावर बसलेले मान्यवर किंवा शिक्षक पालक यांच्या बालपणामध्ये काही मोबाईल नव्हता किंवा इतर जी काही आज सोशल मीडिया हा जो आहे समाज माध्यम आहेत तेवढा प्रभाव तेवढा नव्हता. त्यामुळे आपल्याला थोडाफार आलेला TV एका दुसऱ्या घरात असलेला गावातला आणि वाचन हे एकमेवच माध्यम होतं की ज्याच्यातून आपल्याला एक ज्ञानही मिळायचं. ज्ञानाचं पण माध्यम तेच होतं आणि वेळ घालवण्याचं मनोरंजनाचं माध्यम पण वाचन हेच होतं. पण हळूहळू वाचनाकडचा कल कमी होतोय, पण त्याचे दुष्परिणाम मात्र आपल्याला प्रकर्षानं अलीकडच्या काही वर्षांमध्ये जाणवायला लागलेत. तर ते दुष्परिणाम कसे कमी करायचे याचा आम्हाला सापडलेला एकच मार्ग आहे, तो म्हणजे पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणजे 2 गोष्टीच आहेत, ज्ञान मिळतं, पण माणूस म्हणून सुद्धा जडणघडण होण्यासाठी कशाचा आपल्याला उपयोग होतो तर तो पुस्तकाचा होतो. आणि आता जे माझ्या टप्प्यात आलेत त्यांना तर वाचायला सांगणं जरा कठीण आहे. तर ज्यांना सांगितलं तर आकार मिळण्याची शक्यता आहे असा आमचा हा सगळा बालचिमू, त्याला सोबत घेऊन आम्ही काम सुरू केलंय. खरं तर पहिलीपासून म्हटलं जरी असलं तरी 5वी ते 12वी या वर्गावर आम्ही फोकस करतोय. गेल्या वर्षी 10,000 मुलांना आपण प्रत्येकी 10 पुस्तकं वाचायला प्रवृत्त केलं, मोटिवेट केलं आणि त्यांनी त्याचा सारांश लिहून आपल्याला दिला आणि त्याला स्पर्धेचं स्वरूप दिलेलं आहे. अर्थात आपल्या बऱ्याच जणांना मी पर्सनली पण सांगितलंय भविष्यात अजून त्याला व्यापकता देऊन यावर्षी 25,000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 पुस्तकं वाचण्यासाठी आपण मोटिवेट करतोय, प्रवृत्त करतोय. आणि त्याच्यातून ही वाचन चळवळ रेणावीच्या याच मातीतून सुरू झालेली आहे. आता 5 जिल्ह्यात म्हणजे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. पुन्हा एकदा मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं, आमच्या श्रीमती शहाबाई यादव साहित्य मंच आणि अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी अमृतवेल परिवार यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्व पालक, शिक्षक आणि मान्यवर पाहुण्यांनाही विनंती आहे की बाहेर आपण ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्याचा मागचा उद्देश हा आहे की आता सुद्धा म्हणजे आता पाहुण्यांचं खरं तर स्वागत व्हायचं आहे, त्याच्या आधीच मला प्रस्ताविकाला बोलवलेलं आहे. तर आम्ही सुद्धा तीच प्रथा ठेवलेली की पुस्तक देऊन आम्ही स्वागत करतो. मला तो BDO साहेबांनी पण आदेश दिलाय ग्रामपंचायतीला. मला परवा त्यांनी सांगितलं की बुके वापरायचा नाही, बुक वापरायचं म्हणजे पुस्तक वापरायचं. कुणाचंही स्वागत करायचं असेल तर पुस्तक वापरावं. आपल्याला सगळ्यांना विनंती की जिथं जिथं ही अंमलबजावणी करता येईल तिथं करावी. नुकत्याच आमच्या एका साहित्यिक आणि पत्रकार मित्रांचं मुलाचं लग्न झालं तरी त्यांनी त्या मंगल कार्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि वराडी मंडळीनं सुद्धा आवाहन केलं की बाबा ग्रंथ प्रदर्शन आहे, त्याला भेट द्या, शक्य असेल तर पुस्तक एक विकत घेऊन आपल्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी घेऊन जावा. आपल्या आजूबाजूला आपल्याला एखादा विद्यार्थी यश मिळवतो त्याला आपण बुके देतो, तर माझी तुम्हाला विनंती की तो बुके 1 तासाभरात त्याचा कचरा होतो. तर आपण एखाद्या विद्यार्थ्याचं अभिनंदन करायचं असेल, त्याला वाढदिवसाची भेट द्यायची असेल तर ते पुस्तकाचा वापर करावा. कारण ते पुस्तक त्या संग्रही राहील आणि तुमची आठवण त्याच्या संग्रही राहील की बाबा मला
या सरांनी पुस्तक दिलं किंवा माझ्या काकांनी दिलं, मामाने दिलं, मावशीने दिलं, पुस्तक भेट दिलं. आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कोणाला एखाद्याला अगदी 50 रुपयाची कॅडबरी देण्याच्या ऐवजी सुद्धा तुम्ही 50 रुपयाचं पुस्तक द्यावं अशी मी आपल्याला तळमळीने विनंती करेन. आत्ताही आमचे एक मित्र आलेले आहेत जे पुण्याहून खास आपल्याकडे प्रदर्शन मांडण्यासाठी आलेत. त्या पुस्तक प्रदर्शनाला आपण सर्वांनी आत्ताही भेट द्यावी आणि 2 दिवस ते इथं राहणार आहेत. 2 दिवसात पुन्हा सहकुटुंब सहपरिवार म्हणजे जे ग्रामस्थ आता इथं सभागृहात नाहीत त्यांनाही आवाहन आहे की त्यांनी या ग्रंथप्रदर्शनाची भेट द्यायची. शक्य असेल तर एक 5-50-100 रुपयाचं किंवा आपल्याला शक्य आहे एखादं पुस्तक विकतही घ्यावं आणि आपल्या पाल्याला किंवा आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला कुणालाही ते भेट द्यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक साहित्य कला विकास मंच रेणावी आणि अमृतवेल ग्राम विकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेलं रेणावी मराठी साहित्य संमेलन, या साहित्य संमेलनाच्या आजच्या या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणारे या गावचे सुपुत्र सांगोला अर्बन बँकेचे CEO आदरणीय वेळापुरे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे आदरणीय मोरे साहेब, आमचे सहकारी या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी ज्यांना वाचनाची खूप आवड आहे आणि सतत चांगल्या कामामध्ये त्यांचं योगदान असतं असे आदरणीय राजे साहेब, ॲडव्होकेट संदीप मुळीक साहेब, त्याचबरोबर वेळापुरे साहेब आणि उपस्थित या गावचे सगळे नागरिक, जिल्हा परिषदेच्या शाळेचे सगळे शिक्षक आणि विद्यार्थी. खरं तर या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत धर्मेंद्र पवार साहेब, त्यांच्या टीमचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. अभिनंदन यासाठी आहे की एखादं असं साहित्य संमेलन मुळात आयोजित करणं हा फार कठीण भाग आहे आणि त्याहून कठीण काय आहे तर इतकी वर्ष ते अखंड चालू ठेवणं खूप कठीण आहे. आज समाजामध्ये आम्ही बघतो आम्हाला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं जातं पण परत त्याची पुढची जी मालिका आहे ना ती आम्हाला पाहायला मिळत नाही, ते संपून जातं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अशा चांगल्या कार्यक्रमांना रिस्पॉन्स खूप कमी असतो. तुम्ही बघा म्हणजे एखादं सात्विक शाकाहारी जेवण असताना गर्दी अजिबात नसते, तुम्ही बाकी काय ठेवा तिथं लोक अडवायला लागतात. तसं साहित्य कला क्रीडा क्षेत्रामध्ये काम करताना ना लोकांच्या मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार नाही, पण जी काही लोक असतील 4-2 असतील पण ती सच्ची असतात, दर्दी लोक असतात आणि ती कायम चांगल्या मनानं चांगल्या भावनेनं काम करणारी अशी लोक असतात. मला
खरंच या गावचं खूप अभिमान वाटावं असं हे व्यक्तिमत्व आहे पवार साहेब. आम्ही नेहमी भेटतो, समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होते. दीपकरावही आमच्या सोबत असतात बऱ्याचदा. आणि आम्हाला सतत असं वाटतं की मुलांनी वाचलं पाहिजे, काहीतरी वाचलं पाहिजे. आणि जी या अमृतवेल ग्रामविकास प्रबोधनीचं जी वाचन आणि आकलन स्पर्धा जी आहे, जो उपक्रम आहे, त्याच्या मागची भूमिका हीच आहे. लहान मुलांनी शांत बसायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मी, शांत बसलात तर. बसला का शांत? सगळे इकडे बघा, सगळ्यांनी हात वर करा एकदा, हात खाली घ्या. कुणीही बोलायचं नाही. जे बोलतील त्यांना मी इथं उभारून भाषण करायला लावणार. ठीक आहे? जास्त वेळ मी बोलणार नाही. 10 मिनिटं काही महत्वाच्या बाबी मी सांगणार आहे. खरं तर वाचनाची गरज काय आपल्या सगळ्यांना माहित आहे. मी बऱ्याच तरुण मित्रांना विचारतो तुम्ही काय वाचता का, तर ते सांगतात वाचतो. व्हॉट्सअपवर बरेच मेसेज येत असतात, मी 10-12 पोस्ट वाचल्या, 15 वाचल्या. पण प्रामाणिकपणे आपण विचार करूया, कुठल्याही माणसानं डोळे मिटावणे आठवावं, सांगावं मागचे 10 मी चांगले कुठले मेसेज वाचलेत. कधीही आपल्या काही लक्षात राहत नाही. कारण व्हॉट्सअपवर येणारं मुळात साहित्यच आहे ना, ते महिला वर्गांना माहित आहे की ओटीचे नारळाचे पीस असतात ना, तसे ते साहित्य आहे. एकीनं दिलं घेतलं, ते दुसऱ्याला दिलं पाठवून. व्हॉट्सअपवर येणारे जे साहित्य आहे ना, ते असं आहे, त्यातून माणसाच्या मनाला काही विचार मिळतील असं मला वाटत नाही. आनंद मिळेल वाचनाचा असं वाटत नाही. समोर पुस्तक ठेवून जे आपण काही विचार वाचणार आहे, त्यातूनच माणूस घडणार आहे. आपण हजारो वर्ष बघतो, या देशाचा इतिहास घडवणारी जी जी व्यक्तिमत्व काढा, ती सगळी व्यक्तिमत्व कुठल्या तरी पुस्तकानं प्रेरित झालेले आहेत, कुठल्या तरी साहित्यानं प्रेरित झालेले आहेत. महात्मा गांधींनी अंटिल द लास्ट नावाचं एक पुस्तक, रस्किन नावाचं एक विचारवंत आहे, त्यांचं वाचलं. आणि त्यानंतर गांधींच्या मध्ये एवढा बदल झाला की आफ्रिकेमध्ये वकिली करायला गेलेले महात्मा गांधी आणि भारतामध्ये येऊन सत्याग्रहाचा आग्रह करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधी, हा जो बदल आहे ना, तो एका पुस्तकानं घडवलेला बदल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व घडलं ते केवळ पुस्तकांमुळे घडलंय. आपण माहित आहे की आपण कुठं तर शिफ्ट झालो, समजा मी नोकरी निमित्त इथं राहतोय आणि इथून दुसऱ्या गावाला गेलो, तर आपलं काय असतं, ढीगभर संसाराचं साहित्य असतं आणि एखाद दुसरं पुस्तक असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी लंडनवरून आले ना, त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या साहित्याची एक बॅग होती आणि त्यांनी जमवलेली वाचलेली पुस्तकं एका जहाजामधून येत होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले ते केवळ पुस्तकांमुळे घडले आणि त्यांनी परत समाज घडवायचा प्रयत्न केला. पुस्तकांमध्ये ही ताकद आहे, वाचनामध्ये ही ताकद आहे. आपली जर पुढची पिढी वाचली नाही तर हा समाज टिकेल की नाही, कोणकोणत्या समस्या निर्माण होतील, असं आज विचारवंतांना वाटते. म्हणून माझी सर्व पालकांना, इथल्या उपस्थित नागरिकांना कळकळीची विनंती आहे. मी मगाशी पवार साहेबांनी सांगितलं तसं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जरी आलो तर हार तुरे फेटे सगळं असायचं. मी आल्यावरती एक आदेश काढला की तुम्ही यावरती खर्च करू नका ग्रामपंचायतीच्या पैशाचा. तुम्ही जर येणाऱ्या पाहुण्यांना हे सगळं देण्यापेक्षा एखादा पुस्तक चांगलं दिलं चांगल्या लेखकाचं, तर किमान ते त्यांच्या घरात जाईल. ते वाचतील की नाही माहित नाहीत, घरात कुणी तर काय तर चाळायला म्हणून गेलं आणि त्यातून वाचन चळवळ सुरू होईल. हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि मला आनंद वाटतोय की मी ज्या ज्यावेळी कुठल्या ग्रामपंचायतीला जातो, काही आमचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सांगतात आम्ही तुमच्या ग्रामपंचायतीला भेट दिली, त्यांनी छान पुस्तकं दिली, आम्ही वाचतोय. छोटे छोटे प्रयत्न आहेत, पण ह्यातूनच ही पुढची पिढी घडणार आहे. लहान मुलांना वाचनाची आवड आपल्या सगळ्यांनी निर्माण करायला पाहिजे. आणि ती कशी निर्माण होणार आहे, तर पहिल्यांदा आपण वाचायला शिकलं पाहिजे. आता बऱ्याचदा पालक काय आहेत की मी डॉक्टर आहे, मला माझे मित्र किंवा बरीच बाहेरची लोक सांगतात की मुलाला मोबाईलचं वेड खूप लागलंय, 24 तास मोबाईलमध्येच असतो. तर मी त्यांना विचारतो की तुम्ही त्यांच्या समोर बसल्यानंतर काय करता. तुम्ही जर एका बाजूला आई आणि एका बाजूला जर वडील हातात मोबाईल घेऊन मोबाईल चालत असतील तर मुलग्याला सुद्धा मोबाईलची आवड लागणार, साहजिक आहे. आपण जोपर्यंत मुलांना पर्याय देत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या स्क्रीनचे जे विषय आहेत, टीव्ही आहे, मोबाईल आहे, यातून मुलं बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे घरामध्ये वाचनाचं वातावरण सगळ्या पालकांना निर्माण करावं लागेल, समाजामध्ये असं वातावरण निर्माण करावं लागेल. आज या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन आहे, या ग्रंथ प्रदर्शनाला भेट द्यायला पाहिजे, घरामध्ये पुस्तकं न्यायला पाहिजेत. आज किती अशी घरं आहेत सांगा की ज्याच्यामध्ये पुस्तकाचं रॅक आहे, पुस्तकं दिसायचीच बंद झालेली आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळा खर्च करतो, इतर सगळ्या गोष्टींवरती खर्च करतो, मुलांचं तरुण पिढीचं जीवन घडावं यासाठी पुस्तकांवर खर्च करा, लोकांना पुस्तकं भेट द्या, वाचायला प्रेरित करा. नवा समाज निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला माहित नसेल की सुरुवातीला पुस्तकं ज्यावेळी नव्हती, म्हणजे लेखनच अवेलेबल नव्हतं, त्यावेळी काय व्हायचं, एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे पाठ होऊन यायचं. नंतर लिखित स्वरूपात प्रती तयार झाल्या, पण छापायची कला नव्हती. तर काय काय पुस्तकं मिळावीत म्हणून त्याची मूळ प्रत आहे तशी उतरून काढली जायची आणि ती पुढे प्रसारित व्हायची. 17व्या-18व्या शतकामध्ये मुद्रण कलेचा शोध लागला आणि त्यानंतर ही छापलेली पुस्तकं यायला लागलीत. मध्यंतरीच्या काळामध्ये खूप मोठं साहित्य निर्माण झालं. तुम्हाला माहित नसेल, वाचक नाहीत म्हणून निर्मिती पण कमी झालेली आहे आजकाल, निर्माण पण कमी व्हायला लागले.
हे जर चांगलं साहित्य निर्माण व्हायचं असेल तर चांगले वाचक तयार झाले पाहिजेत, चांगले श्रोते तयार झाले पाहिजेत, आणि ही सगळी आपल्यासारख्या शिकलेल्या माणसांची जबाबदारी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा पवार साहेबांना धन्यवाद देतो की हा चांगला यज्ञ तुम्ही सुरू केलेला आहे. मान्य आहे, खूप अडचणी आहेत, प्रतिसाद लोकांचा कमी आहे, पण मला आनंद एवढा वाटतो की तुम्ही लढायचं सोडत नाही. तुमची जी ध्येय आहे की मी लोकांमध्ये ही चळवळ रुजवणारच आहे, त्याबद्दल सलाम आहे तुमच्या कार्याला. मुळात हे गावच पवित्र असं तालुक्यातलं गाव आहे, आध्यात्मिक वारसा असलेलं गाव आहे. ह्या गावामधून ही चळवळ अखंड चालू आहे. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की वाचन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, आपल्यातला माणूस जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी ही चळवळ आपण अखंड चालू ठेवूया. या कार्यक्रमाला आणि पुढच्या सगळ्या साहित्य चळवळीला मी अमृतवेल फाउंडेशनला शुभेच्छा देतो. वाचनामध्ये किती ताकद आहे हे सांगायचं झालं तर मगाशी मला राजेसाहेब म्हटले की शहाबाई यादव कोण होत्या, मी विचारलं. त्या म्हटल्या की ह्याच गावच्या त्या होत्या आणि त्यांच्यामध्ये इतकी अद्भुत कला होती की बोलता बोलता कविता करायच्या. म्हणजे बहिणाबाई चौधरी होत्या. तर बहिणाबाई चौधरींचा एक किस्सा त्यांच्या मुलांनी सांगितला की त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं आणि त्यांच्या पुढं एक फोटो दाखवला त्यांच्या मुलांनी. मुकुंदराज चौधरी आहेत त्यांचे सुपुत्र, लेखक आहेत मोठे तेही. तो स्वामी विवेकानंदांचा फोटो होता आणि स्वामी विवेकानंदांचा फोटो दाखवला आणि विचारलं हे कोण आहेत तुला माहित आहे का. त्यांनी कधी काय वाचलं नव्हतं. बहिणाबाई चौधरी म्हटलंय ही व्यक्ती कोण आहे मला माहित नाही, पण त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जे फोटोचं वर्णन केलं ना ते आजपर्यंत कुठल्या साहित्यकाला एवढं चांगलं वर्णन करता आलं नाही. त्यांनी सांगितलं की देवाला फेटा बांधल्यानंतर जसा दिसेल ना तसा हा फोटो दिसतो. इतकी अद्भुत शक्ती साहित्यात, विचारामध्ये आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ही ना शक्ती आहे, प्रतिभा आहे. आपण वाचायचं बंद केल्यामुळे ही प्रतिभा बंद झाली. तुम्ही सांगा एक कादंबरी जर 10 जणांना वाचायला दिली ना तर 10 जणांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना तयार होतील त्यातल्या पात्रांबद्दल. पण अलीकडे काय होतंय की त्या कादंबरीची समजा एखादी मालिका तयार झाली, वेब सिरीज तयार झाली आणि आपण बघायला लागलो तर वेगळी प्रतिमा तयार होते का. जे दाखवलं जाते तेच सगळ्यांना दिसतंय. लहान मुलांनी जर वाचायचं बंद केलं तर त्यांची कल्पनाशक्ती संपणार आहे, भविष्यातली निर्मिती संपणार आहे आणि हा समाज सुद्धा भविष्य कालामध्ये संपेल यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना वाचन, लेखन, श्रवण यासाठी आपल्या पुढच्या पिढीला प्रेरित करावं अशी विनंती करतो आणि श्री धर्मेंद्र पवार साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमला या सगळ्या चांगला उपक्रम केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले खानापूर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्यांचा माझा आत्ताच परिचय झाला ते कोल्हापूर जिल्ह्यातले संताजी पाटील साहेब, या विभागाचे भाग शिक्षणाधिकारी राजेश साहेब, विट्यातील ॲडव्होकेट आणि माझे मित्र बाबासाहेब मुळीक यांचे चिरंजीव सन्माननीय संदीप मुळीक साहेब, तिसरे पाहुणे लेंगऱ्याचे पुणे स्थायिक मोरे साहेब, त्यांचेच बंधूंचा मी विद्यार्थी आहे. आता बऱ्याच लोकांना मग जुने जे लोक आहेत त्यांना माहिती आहे. आणि आजचा हा सगळा भेटीचा योग घडवून आणणारे रेणावी गावचे सुपुत्र, माझे मित्र कैलासवासी राजाराम पवार यांचे चिरंजीव, अमृतवेल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय धर्मेंद्र पवार साहेब, रेणावी गावचे सरपंच शिकलगार, उपसरपंच किरण पवार, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, रेणावीतील ग्रामस्थ, रेणावी येथील हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर इतर सर्व कर्मचारी, या कार्यक्रमासाठी आलेले निमंत्रित पाहुणे, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज खरं तर मी माझी ओळख करून देतोय. साहित्य याचा माझा काही फारसा अर्थार्थी कधी संबंध आला नाही. मी या गावचा रहिवासी आहे. इथं रेणावीमध्ये सर माझे वडील 30-35 वर्ष शिक्षक होते.
काही काळ मुख्याध्यापक होते. आता ही जी सिनियर मंडळी दिसत आहेत ते सगळे माझ्या वडिलांचे विद्यार्थी आहेत आणि मी सुद्धा माझ्या वडिलांचा विद्यार्थी आहे. तर ग्रामीण भागातल्या जीवन काय असते आणि साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश काय आहे, ही वेगवेगळी साहित्य, ग्रामीण साहित्य संमेलन, दलित संमेलन, अशी वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं का घडत आहेत, ह्याची आवश्यकता काय? आवश्यकता यासाठी आहे, ग्रामीण भागातले प्रश्न, व्यथा, अडचणी हे जे आपण सांगून व्यवस्थित मांडू शकत नाही, परंतु ते कथेतून, कवितेतून, वादविवाद स्पर्धेतून की ज्याची सोडवणूक करण्यासाठी जे साहित्य निर्माण होते, त्या साहित्यातून एक शब्द असा येतो की तो अनेकांना स्फुल्लिंग देतो, की ज्याच्यातून त्याची पुढची प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून त्याच्या सोडवणूक होण्याला मदत होते. अशा प्रकारची जी संकल्पना, विचार आमचे मित्र धर्मेंद्र पवार यांनी सुरुवातीपासून केली. आज रेणावीसारख्या खेडेगावामध्ये ही साहित्याची कल्पना रुजवणं एवढं सोपं नाही. एखादा इव्हेंट म्हणून एखादा कार्यक्रम केला जातो, पण मला असं आनंद वाटतो की आज गेली 22 वर्षे सातत्य टिकवलेलं आहे. हे टिकवण्यामध्ये त्यांचे जे प्रयत्न आहेत त्यास तोड नाही. आता सर सांगितलं तर शहाबाई काकू होत्या, माझं बालपण इथे गेलेलं आहे. त्या शीघ्र कवी होत्या, माझ्या घरी यायच्या, आमच्या रानातल्या वस्तीवर यायच्या आणि बोलत बोलत माझ्यावर कविता करायच्या, गाणी म्हणायच्या, आमच्या वडिलांच्यावर बोलायच्या. मी ते इतक्या शीघ्र कवी होत्या की आपण त्यावेळेला प्रभावित होत असो. आणि ग्रामीण भागामध्ये असं होतं की त्यावेळी पैसा ह्या गोष्टी असायच्या नाहीत. आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, आज आपण चर्चा करतो वाचन संस्कृती वाढली पाहिजे. आता लोकांना TV झालेला आहे, मोबाईल झालेला आहे. सर, या गावामध्ये पहिला TV माझ्या घरी आला आणि जेव्हा रामायण सुरू झालं, मी तेव्हा मळ्यात राहत होतो. तर मळ्यात राहत असताना मला रविवारची एकच सुट्टी आणि रविवारी 10 ते 11 हा कार्यक्रम, का 9 ते 10 हा कार्यक्रम असायचा. माझी कल्पना असायची आज उशिरा उठू जरा रविवार असल्यामुळं, पण अख्ख्या रेणावीतली सगळी ज्येष्ठ मंडळी घरी यायची आणि लोकांच्या भावना रामाप्रती इतक्या होत्या, TV ला हार घालत होत्या. ते चिंतवनांच्या मेसेज यायच्या, त्यांच्या दारामध्ये प्राजक्ताचं झाड होतं, प्राजक्ताचं हार करून त्या TV ला घालायच्या. म्हणजे एवढ्या लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत रामायणाबद्दलच्या, देवदेवतांच्या बद्दलच्या. आता सांगायचं म्हणजे हे रेणावी गाव हे सात्विक गाव आहे. सर, इथं मागासवर्गीयांच्याकडे सुद्धा गैर काय होत नाही. मग एवढं सात्विकपणा असणार हे गाव आहे. भले राजकारणात काय होते, हे तर फसवाफसवी आमच्या गावामध्ये होत नाही. म्हणजे जेणेकरून चांगला जो भाग आहे तो टिकवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न या गावाने केलेला आहे. आज तुम्हाला सांगायचं म्हणजे मला अभिमान वाटतो, तुम्ही कुठेही जिथं जिथं जातो तिथे व्यक्त करतो. सांगली जिल्हा हा नेतृत्व करणारा, कर्तृत्वान जिल्ह्याचं देशाला माणसं देणारा असा जिल्हा आहे. आत्ता सांगायचं साहित्याच्या कल्पनेच्या संदर्भामध्ये आटपाडी खानापूर जिल्ह्यात लगतच आहे, तालुक्या लगतच आहे. गदिमांचं उदाहरण, माडगुळ गावचे गदिमा आहे. गदिमा स्वतः SSC पास झालेले नाहीत सर, पण त्यांनी लिहिलेल्या साहित्यावरती हजारो लोकांनी डॉक्टरेट घेतलेले, PhD घेतलेले. असा मनुष्य का ग्रामीण भागामध्ये जन्माला येतो, साहित्याची संकल्पना जो वाढवतो, पोचतो. तुम्हाला एक किस्सा सांगेन मी गदिमांच्या संदर्भातला. तर गदी माडगुळकर एवढे साहित्य महान होते. पुण्याला नाट्य मंदिर जे झालं, बालगंधर्व नाट्य मंदिर, बालगंधर्व नाट्य मंदिरांचा पायाभरणी समारंभ आणि कोनशिला समारंभ स्वतः बालगंधर्वांनी केला. आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, बालगंधर्व हे सांगली जिल्ह्यातलेच, नरसिंहपूरचे बालगंधर्व हे नरसिंहपूरचे. तर त्यावेळी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते नाट्यगृहाचं उद्घाटन झालं. मग त्या नाट्यगृहामध्ये आपण जर गेलात तर तुम्हाला 3 फोटो लावलेले आहेत तिथे बालगंधर्वांचे, पूर्ण उभे राहिलेले फोटो आहेत. तर ते फोटो लावले, मग खाली नुसतं बालगंधर्व लिहिण्यात काय मजा आहे? त्यांना तर सगळेच लोक ओळखतात, नाव घालून ओळख सांगण्याची आवश्यकता काय? तर त्या खाली स्लोगन काय लिहावं, तर ते कुणाला विचारायचं? तर गदिमांच्या म्हणजे जबाबदारी तेव्हा सोपवली. आणि कार्यक्रमाच्या अगोदरच 1 तास, 2 तास, 4 तास काय असेल, 1 दिवस अगोदर असेल समजा, तर त्यांनी तिथं स्लोगन लिहिलेलं आहे. त्या गदिमाने काय लिहिलं
जसा जन्मतो तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई घेऊन कंठात गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. दुसऱ्या फोटो खाली लिहिलेला आहे, रतीसारखे दया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधेसारखा साध स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. म्हणजे असा अद्वितीय बालगंधर्व देशामध्ये होणार नाही, हे एवढं मार्मिक हे स्लोगन गदिमांनी त्यावेळेला काही क्षणात केलं. तसे शंकरराव खरात आहेत, जे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. अगदी राजकीय गंमत सांगायची झाली तर तुम्हाला, सांगली जिल्ह्यानं नेतृत्व असे केलेलं आहे, वसंतदादा पाटील ऑल इंडिया काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. त्याचवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गुलाबराव पाटील होते, आणि त्याचवेळी जनता पक्षाचे अध्यक्ष राजारामबाबू पाटील होते. म्हणजे कुठलाही पक्ष असला तर नेतृत्व सांगली जिल्ह्याचं होतं. आणि मी असा एक साक्षीदार आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मी सर मला सुदैवानं संधी नोकरी करायला मिळाली. मी 34 वर्ष नोकरी केली. 34 वर्षापैकी मी 18 वर्ष PRO होतो. या लोकांनी मला सांभाळून घेतलं. PRO कधी माझी एकच पोस्ट असते, त्यामुळे या सर्वांच्याशी जवळून अनुभवण्याचा, त्यांचा संपर्क ठेवण्याचा मला एक लाभ झाला. त्यामुळं आत्ता जे सांगितलं आमच्या धर्मेंद्र पवार साहेबांनी, वाचन संस्कृती जपली पाहिजे, खरोखरच आवश्यक आहे. तुम्हाला सांगतो सर, आता आमच्या वेळी करमणुकीची साधनं दुसरं काहीच नव्हतं पुस्तकाशिवाय. आता असे बरेच लोक मी सांगेन की ज्यांना मृत्युंजय कादंबरीच माहिती नाही. आता मृत्युंजय कादंबरी 2,500 पुस्तकांची आहे, पण ती आम्ही आठवड्याभरात संपवत होतो. ती कादंबरी एवढी पुस्तकं असायची. पण त्यावेळेला पुस्तकाशी खिळून राहावं, वाचन कंटिन्यू करावं अशी प्रवृत्ती आणि विचार होते. आणि त्यावेळेला ग्रामीण भागातले शिक्षक ते तयारी करत होते. आता सांगितलं तरी कोणी ऐकत नाही. म्हणून आज जे तुम्ही वाचन संस्कृती जगवण्याचं जे काम करताय, तुमचा विचार काल परवाच माझा वाढदिवस झाला. मुलांना तर 1 मिनिट शांत राहा. तर मला वाढदिवसाला एक माझा मित्र म्हणला मी बुके वगैरे आणणार नाही, माझं एक छोटंसं पुस्तक आहे. वेलकम म्हणलं, चांगली गोष्ट आहे. म्हणलं पुस्तक कुठलं दिलं, तर माझं वय बघून ते पुस्तक दिलं, नुसती उठा ठेव. म्हणण्याचा उद्देश असा आहे की पु ल देशपांडेचं पुस्तक आहे. तर त्याने ते पुस्तक मला दिलं. मी म्हणतो आता हे बघूनच करतो काय असेल ते. आता पु ल देशपांडेची आठवण निघाली म्हणून सांगतो. माझा मित्र विट्यातला जो आहे रघुराज मेटकरी आहे, तो माझा मित्रच, आम्ही वर्गमित्र आहोत. आता तो ग्रामीण साहित्य संमेलन इतकी वर्षे भरवतो. तर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, त्याचे आणि पु ल देशपांडे साहेबांचे अतिशय क्लोज संबंध होते. तर ज्यावेळी तो पुण्याला जाईल त्यावेळी पु ल देशपांडे त्यांना भेट आलेली जी पुस्तकं आहेत ती सगळी पुस्तकं त्याला ते तुझ्या ग्रामीण साहित्याला दे, घेऊन जा म्हणून सांगत असत. मी आज विट्यासारख्या शहरामध्ये एक मोठं ग्रंथालय आहे त्यांच्या नावचं, आणि प्रत्येक वर्षी आपण जे बघतोय ते ग्रामीण साहित्य संमेलन जे भरतंय त्याचा तो पुढाकार घेतोय. मी काय स्वाभिमानाची गोष्ट आहे. अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडत असतात. या घडण्याच्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं आवश्यक आहे, तर तो पुढाकार घेण्याचं काम ती मंडळी करतात. आता रेणावीच्या मंडळींना माहिती आहे, वेळापुरे गुरुजींचा मी मुलगा आहे. खरं तर माझ्या आयुष्यामध्ये पुस्तकं, कथा वगैरे हा लिहिण्याचा काय कधी प्रसंग आला नाही. मी बँकिंगमध्ये होतो. पण सर सांगायला तुम्हाला हरकत नाही, शिक्षण घेत असताना बऱ्यापैकी माझं गणित होतं. वडिलांचं गणित चांगलं, घरात भरपूर मार मिळत असल्यामुळं पाडे वगैरे सगळे पाठ असायचे, गणित चांगलं असायचं. परिणाम असा झाला की माझी इच्छा होती, आता जसं आपण सांगितलं तर रेणाईगावची काही माणसं आहेत. अरे मुलांना थांबा जरा. तर रेणाईमध्ये सर महादेव जगन्नाथ शिंदे अशी व्यक्ती होती, ते BE झाले, मागासवर्गीय समाजाचे होते, आणि ते महाराष्ट्र राज्याच्या इरिगेशन डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर होते. आता सेवानिवृत्त आहेत. दुसऱ्या त्यांचाच लहान भाऊ बाबासाहेब शिंदे म्हणून आहे, तो MD झालेला आहे, रेडिओलॉजिस्ट आहे. सर तुम्हाला सांगत हरकत नाही, त्याचं कोकणामध्ये बॅरी ट्रांतुल्यांच्या गावामध्ये हॉस्पिटल आहे. सहज मी त्याला भेटायला गेलो, साधारणतः 500 चप्पल बाहेर पडले होते. 250 लोकांचं वेटिंग होतं. एवढा एक्सपर्ट तो मनुष्य आहे. तिसरे आमचे धुंडराम मास्तर म्हणून आहेत, त्यांचे चिरंजीव आता जे मुरलीधर MD यादव म्हणून आहेत, ते MSc झाले, राहुरी विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते.
मग अशी रेणावीमधली या सर्वात आपण म्हणतो तसं ग्रामीण भागामध्ये जर बदल घडायचा असेल, ग्रामीण लोकांच्या मध्ये जर सांपत्तिक आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर त्याला एकमेव जवळचा मार्ग आहे शिक्षण घ्यायला पाहिजे, ज्ञान घ्यायला पाहिजे. आज तुम्ही जे आंबेडकरांचं सांगितलं, आंबेडकरांनी संपूर्ण येताना बॅगभर स्वतःचं साहित्य आणि जहाजभर पुस्तकं, आणि आपण जेव्हा सांगतो म्हणून भारताची घटना लिहून आता 80 वर्षे होऊन गेली, स्वातंत्र्याला 85 वर्षे होऊन गेली, पण त्या काळी लिहिलेली घटना जशीची तशी आता लागू पडते. मग तो मनुष्य बुद्धिमान किती आहे, कायद्यातले तरतुदी किती परफेक्ट आहेत, हे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ते सुद्धा मागासवर्गीय दलित समाजातून जन्माला आलेले होते. आणि तो दलित समाज, खेड्यातला समाज हा सुधारला पाहिजे, ही जी प्रवृत्ती आहे, हा विचार आहे, तो त्यांनी जोपासला. म्हणून त्यांनी एकच सांगितलं, काय पहिल्यांदा शिका, ज्ञान घ्या, नंतर संघटित व्हा आणि मगच संघर्ष करा. पण ते दुर्दैवानं अभावानं दिसतं. हल्ली संघर्षाकडे सगळे जोर करतात, शिकण्याकडे आणि संघटित होण्याकडे विचार करून करत नाही. तर ह्या सगळ्या प्रक्रिया ग्रामीण भागातूनच ही माणसं, नेतृत्व करणारी माणसं जन्माला आलेली आहेत. सर आता आपण गट विकास अधिकारी झाले, ब्लॉक डेव्हलपमेंटची आपली जबाबदारी आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेली. सर भारताच्या विकासाचं सूत्रच असं होतं, ग्रामीण भाग सुधारला तरच देशाची परिस्थिती सुधारणा होणार, आर्थिक उन्नती होणार आहे. आता मी ज्या सांगोल्याचं प्रतिनिधित्व करतो, सांगोला बँकेचं तुम्हाला मी सांगितलं, सांगोला तालुका हा सगळ्यात दुष्काळी जिल्हा आहे, तालुका आहे. तर सांगोला तालुक्यामध्ये प्यायला पण पाणी नव्हतं, आता कृष्णेचं पाणी आलंय. पण तरी सुद्धा आपल्याला माहितीच आहे, आपण बघितलंय, देशामध्ये पर कॅपिटा उत्पन्न असणारं आजनाळे गाव सांगोला तालुक्यातच आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांग, आज तुम्ही आजनाळे गावामध्ये ते गेलात तर गाव साधारणतः 4000 वस्तीचं आहे. मी शेकडो, आमची तिथं ब्रँच आहे, मी तिथं जातो, तर तुम्हाला कुठेही साधं घर दिसणार नाही, सगळी स्लॅबची घरं आहेत. प्रत्येकाची दारात डिझायर गाडी आहे, BMW गाडी आहे, AC आहे. हे सगळं फक्त डाळिंबाने केलं. पाणी नाही तर साहेब, पण प्रत्येकाच्या दारामध्ये शेतीमध्ये शेततळ आहे. कितीचं आहे? 1 कोटीचं शेततळ आहे. डाळिंबाची लागवड किती केली? 2 एकर केली, 3 एकर केली. प्रत्येक उत्पन्न किती आहे? एकरी 5 लाख 10 लाख. प्रगती व्हायला मी आपणाला एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपली प्रगती करायची असेल, आपला विकास व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. मग शिक्षण भले अभ्यासातलं असेल, पैसे मिळवायचं असेल, हे ज्ञान आणि अनुभव हे तुम्हाला शिक्षण घेतल्याशिवाय मिळणार नाही. हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर पुस्तकाची कास धरणं ही काळाची गरज आहे. आज या निमित्तानं बोलायचं म्हणतं तर आपण खूप बोलतो, तर मी आपणाला जाता जाता एवढंच सांगेन, मी बँकिंग सेक्टरमध्ये काम करतो, गेली 30-35 वर्षे मी काम करतोय. जग सुधारलंय, जग पुढे गेलंय. आता सगळं डिजिटल बँकिंग आलंय. डिजिटल बँकिंग म्हणजे असं आहे, पूर्वी आपण डोळ्यापुढे कल्पना होती, बँकेत गेले की ते काउंटर आहे, 4-2 माणसं बसलेली आहेत, पंखा आहे, कॅश केबिन आहे, कोण चेक दिलाय, पैसे काढतोय. आता ह्या सगळ्या कल्पना कालबाह्य झालेल्या आहेत. पूर्वी बँकेची ब्रांच काढायचं म्हटलं तर 1000 स्क्वेअर फूटची जागा लागायची, 5-6 कर्मचारी लागायचे आणि त्या ठिकाणी बँकेचं काम चालायचं. आता अशी परिस्थिती आहे डिजिटल बँकिंगमुळे निर्माण झालेली आहे की तुम्हाला बँकेत जायची आवश्यकताच नाही. मोबाईलनीच पैसे काढताय, मोबाईलनीच पैसे ट्रान्सफर करताय, मोबाईलनीच खरेदी करताय, हॉटेलमध्ये जा, STत जा, कुठेही दुकानात तुम्ही गेला तर मोबाईलच पैसे देताय. म्हणजे हे डिजिटल बँकिंग जे सुरू झालेलं आहे हे प्रगतीचं आहे, योग्य आहे. पण डिजिटल बँकिंगच्या या प्रगतीच्या युगामध्ये सुद्धा आज सायबर क्राईम इतका वाढलेला आहे, तुमच्या खात्यावरचे पैसे मुंबईत बसून, बांगलादेशमध्ये बसून पळवून येतो हे तुम्हाला कळत नाही. आपण म्हणतो मी रेणावीत आहे, पण पैसे काढणारा बसला तिकडे पंजाबमध्ये, आणि ते कळून पण देतं. हे जे डिजिटल बँकिंगचं युग आहे, म्हणून आपण प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, आपण जागृत राहिलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या ज्ञानाची माहिती घेतली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, तरच या भविष्य काळात राहू आपण टिकू शकू. आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर परत एकदा या निमित्तानं मी आपणाला विनंती करेन, शिक्षणाची, वाचनाची कास धरा. साहित्याचे आज जे विचार जे आहेत
संताजी पाटील साहेबांनी मांडले, आता नंतरही लोक मांडतील आणि प्रत्यक्ष अनुभव देण्याचं काम आपले धर्मेंद्र पवार साहेब करत आहेत. त्यांचे सहकारी मंडळी रेणावीसारख्या छोट्या गावामध्ये उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला मी मनपूर्वक पाठिंबा दर्शवतो, धन्यवाद देतो. आणि त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाला मला गावचा असून सुद्धा उद्घाटक म्हणून बोलवून आपल्यासमोर विचार मांडण्याची संधी दिली. त्यानिमित्तानं आज राजेश साहेब आणि पाटील साहेबांचा परिचय झाला, आमच्या संदीप मुळीक साहेबांचा परिचय झाला, मोरे सरांचा परिचय झाला की ही एक संधी, की नवीन 4 मित्र माझे वाढले, ही एक आजचं माझं प्लस आहे असं मी समजतो. थोडक्यात माझ्या अकाउंटचं क्रेडिट झालेलं आहे बॅलन्स असं मी स्वतःला समजतो. आणि ही संधी सन्माननीय धर्मेंद्र साहेब पवार साहेबांनी दिली, याबद्दल त्यांचे एकदा आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. सांस्कृतिक साहित्य कला मंचाच्या वतीने आयोजित 22वे मराठी साहित्य संमेलन. आजचा हा पहिला दिवस. ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. तसेच मंचावरील सर्व मान्यवर माननीय सुभाष वेळापुरे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी सांगोला अर्बन बँक, डॉक्टर संताजी पाटील साहेब, गट विकास अधिकारी, माननीय श्री विकास राजे साहेब, अशोक मोरे साहेब, ॲडव्होकेट संदीप मुळीक साहेब, तसेच या गावच्या दोन्ही शाळा श्री रेवणसिद्ध हायस्कूल रेणावी मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी, तसेच जिल्हा परिषद शाळा रेणावी मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व विद्यार्थी आणि रेणावी गावातील ग्रामस्थ, आपण सर्वजण इथे वेळेत वेळ काढून उपस्थित राहिलात यासाठी सर्वांचे आभार. धन्यवाद.